विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय खतरनाक असं गणिताचे उदाहरण आहे। ए हा एक काम 20 दिवसात पूर्ण करू शकतो, तर बी ए पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे। बी ने 6 दिवस काम केले आणि सोडले। उर्वरित काम सी ने 15 दिवसात पूर्ण केले, ते संपूर्ण काम सी किती दिवसात पूर्ण करू शकेल? या ठिकाणी बघा, बी हा ए पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे। 25% अधिक कार्यक्षम आहे कोण? तर बी हा ए पेक्षा 25 × 25 25 चोक 100, म्हणजे याचा अर्थ ए पेक्षा बी हा 1 ने जास्त कार्यक्षम आहे। मग ए हा जर 4 ची कार्यक्षमता असेल ए ची, तर बी ची कार्यक्षमता काय येईल रे? 5 ची येईल। 1 ने जास्त येईल ना। मग या ठिकाणी ए हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, मग एकूण काम आपल्याला या ठिकाणी भेटून जाईल। मग याचं काम किती येईल? 20 चोक 80, एकूण काम किती झालं? 80। पुढे काय म्हणलं? बी ने 6 दिवस काम केले। बी ने किती दिवस काम केलं? दररोजची कार्यक्षमता 5 ची, 5 पेढे तो दररोज खातो। मग एकूण किती पेढे खाईल? 6 दिवसात 5 सक 30 पेढे खाईल। मग हे 30 पेढे 80 मधून काढून टाकले तर किती पेढे शिल्लक राहतात किंवा काम शिल्लक राहतं? तर 50 काम। मग पुढे काय म्हणलं? उर्वरित काम सी ने 15 दिवसात पूर्ण केले। सी जो आहे त्याला 15 दिवस लागले। मग एका दिवसात किती काम करतो ते काढता येईल या ठिकाणी आपल्याला, म्हणजे किती पेढे एका दिवसात खातो। तर या ठिकाणी बघा, 5 त्रिक 15 आणि 5 10 50, म्हणजे 10/3 पेढे, 10/3 पेढे सी हा एका दिवसात खातो। मग या ठिकाणी पुढे काय म्हटलंय की सी एकटे संपूर्ण काम सी किती दिवसात करेल? तर संपूर्ण काम जे आहे ते 80 आहे आणि त्याची एका दिवसाची क्षमता आहे पेढे खाण्याची 10/3 ची। मग बघा, 80 भागिले 10/3 कार्यक्षमतेने भागावं लागेल। तर या ठिकाणी जर बघितलं तर 80 गुणुले गुणाकार व्यस्त होईल, बघा भागिलेचं गुणुले होईल 3/10, 10 1 10, 10 8 80, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24, म्हणजे सी ला संपूर्ण काम करण्यासाठी 24 दिवस लागतील। जय जवान जय किसान।